वेगवेगळ्या पदांसाठीची जवळपास 80% परीक्षा प्रक्रिया पूर्ण झालेली असताना अचानक सामाजिक आणि शैक्षणिकदृष्ट्या मागासवर्गीय आरक्षणाच्या अंमलबजावणीसाठी महाराष्ट्र राज्य विद्युत पारिषदेमध्येच संपूर्ण परीक्षा प्रक्रिया रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे। या निर्णयामुळे परीक्षार्थी विद्यार्थ्यांचा संताप उफाळून आला आहे। महापारिषदेने एसएबीसीच्या आरक्षणाचे कारण देत जी जाहिरात रद्द करण्यात आली त्याकरिता एसएबीसीचे विद्यार्थ्यांकरिता लगेचच वेगळा स्पेशल ड्राइव्ह घेऊन त्यांना ही न्याय देता येईल। या घटनांमुळे राज्यातील विद्यार्थ्यांमध्ये ऊर्जा विभाग व प्रशासनाविरोधात असंतोषाचे वातावरण तयार झाले आहे। तरी सर्व मागण्यांचा गांभीर्यपूर्वक विचार करून न्याय द्यावा, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेना तीव्र आंदोलन छेडेल असा इशारा मनसे विद्यार्थी सेनेचे जिल्हाध्यक्ष अभिजित नानवटकर यांनी दिला आहे। पारेषणची भरती नोव्हेंबर महिन्यात निघाली होती। आज यवतमाळ जिल्ह्यातल्या बेरोजगार आणि भरपूर ITI झालेल्या, डिप्लोमा, पॉलिटेक्निक झालेल्या आणि इंजिनिअरिंग झालेल्या मुलांची आस या भरतीवर होती। शासनाने एक शॉर्ट नोटिफिकेशन काढून 14 तारखेला ही भरती रद्द केली। महाराष्ट्रातल्या तमाम ITI, पॉलिटेक्निक झालेल्या आणि इंजिनिअरिंग झालेल्या मुलांची आस असलेली ही भरती एक शॉर्ट नोटिफिकेशनवर महाराष्ट्र गव्हर्नमेंटने रद्द केलेली आहे। या भरती रद्द प्रक्रियेमुळे महाराष्ट्रातल्या आणि विशेषतः यवतमाळ सारख्या आत्महत्याग्रस्त जिल्ह्यातल्या मुलांना खूप मोठा लॉस झालेला आहे। महाराष्ट्र नवनिर्माण विद्यार्थी सेनेची शासनाला अशी मागणी आहे की लवकरात लवकर ज्या त्रुटी असतील त्या काढून ही भरती परत घेण्यात यावी, अन्यथा महाराष्ट्र नवनिर्माण सेना रस्त्यावर उतरल्याशिवाय राहणार नाही। महाराष्ट्र TV 24 साठी अक्रम दिवान, यवतमाळ।